तमाशातल्या त्या खोलीतला काय करतालात तुम्ही? तुम्ही आता तोवर त्या खोलीतली शक्ती जागृत राहता, तुमच्यावर सगळं टिकून असा, पण तुमच्या नंतर कोण? वा 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 मनू, अगं काय हात आहे ग तुझा, झोपच यायला लागली मला. काय जादू आहे ग तुझ्या हातात. वा हे मनू, थांबू नकोस, कर मालिश कर. खरंच जादू आहे तुझ्या पोटात. वा वा वा. जादू आहे? हो. अहो मालिश करून घेताय, मग कधी कधी डोस कमी वापरा की. का काय कमी उलाढाल्या करतो का मी? उलाढाल्या बघते ना, व कसल्या उलाढाल्या करता येते. अहो तू तलाठी तुमच्या नावावर त्या जमीन करायला निघाल्या होता. नंदी बैलासारखी मान काय हली होताय? मला सांगा, काय भानगड झाली असती आणि त्या कागदावर तुमचं नाव दिसलं असतं, मग त्या कोर्ट कचेरीच्या भानगडीत कोण पडलं असतं? तुम्हीच नवा. खरं आहे. खरं आहे नव. म्हणूनच मी माझं डोसकं लढवलं आणि त्या तमाशातल्या देवमाळीला पाठवलं पुढे. काय बुद्धी आहे ग मनोरमा तुला. खरंच मला मालिश कर, मला तुझ्यासारखी बुद्धी कर, मालिश कर. हो खोतानू, कसलं डोक्याचा मालिश करताय हो. इथे माझ्या डोक्याचा फार भुगावून चाललाय हो. काय तडमडायला आला तो तुम्ही. कशाने भुगा झालाय हो तुमचा? तुमचे ते सरकार तिथे बसले ध्यानधारणेसाठी. आता कसला टेन्शन आलंय ना. हो खोत साहेब, ज्या देवाच्या माळीची जमीन आपण जी आपल्या नावावर करण्याचा प्लॅन करत होतो ना, तिथे आता देवाचा माळी स्वतः आलाय हो. कोण देवा माळी?
अहो खोत साहेब, हे जर मला माहिती असतं तर मी इथे यायच्या अगोदर त्याला गावातनं बाहेर काढला असता, मी कोणाला कळलंही नसतं. आता तो म्हणतो ही जागा माझी आहे, या नावात कधी गडबड आहे. आता रे देवा, अहो खोत, आता रे देवा म्हणून काही चालणार नाही. आता त्या देवाच्या माळ्याचा बंदोबस्त करायला हवा. देव माळी त्याला कोण टाळी, अशी काहीतरी म्हण आहे ना. अव देव तारी त्याला कोण मारी असं म्हणतात. बघा मनोरमा तारी. अहो व्यंकटेशराव, कसल्या म्हणी म्हणताय हो, आणि तुम्हाला अशा म्हणी ह्यावेळी सुचतात कशा हो. तो देवमाळी म्हणतोय की त्याला त्या जागेचं मोजमाप करायचंय हो. तलाठी त्याला हे काय करणार आहे तो? हो मी तरी काय करणार. आता 30-40 वर्षापूर्वीचं खऱ्याचं खोटं करायचं त्याकरता सरकार हवं, पण सरकार बसले देवीच्या खोलीत. तरी मी त्यांना गुंडाळण्याचा प्रयत्न केला, पण ते काय म्हणतात, मला वासुदेव खोत पाहिजे. ते सांगतेच होतं, खोत आपल्या हातनं काहीही होणार नाही, जमीन गेली. कसं राहणार, कसं राहणार. तलाठी तुम्ही एक काम करा, त्याला माझ्याकडे घेऊन या, म्हणजे मी माझ्या पद्धतीने सगळं करीन ना. काय आहे तुमचे सरकार तिथे खोलीत 3 दिवस बंद आहेत म्हटल्यानंतर एक खोत म्हणून माझी जबाबदारी ओघाणी येते की नाही. खोतानं तुम्ही जर म्हणत असाल तर त्या माणसाला मी उद्याच घेऊन येतो, पण जे काय करायचं ते लवकर करा, नाही तर तो पैसेवाला माणूस आपल्याला काही सोडणार नाही. ते होईलच, पण त्याआधी आम्हाला आणखी एक